नमस्कार अधिकारी मित्रांनो, अग्निपंख पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीतच आहे की आपण महाराष्ट्र पोलीस विभागाबाबत माहिती बघत आहोत आणि आज हा भाग 3 आहे. आज यामध्ये आपण अँटी टेररिझम स्क्वॉड ज्याला आपण ATS म्हणतो, तसंच दहशतवाद विरोधी पथक असं म्हणतो. याबाबत आज आपण महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण अधिकृत वेबसाईट्स आहेत त्यावरून बघणार आहोत. आणि आता आपण आलेले महाराष्ट्र राज्य पोलिसांचे जे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे ज्याला वेबसाईट म्हणतो आपण त्यावरती आलेलो आहोत. आणि आता आपण त्यामधलं एक स्पेशल स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक म्हणजे ज्याला आपण अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणतो ATS याबाबत आपण माहिती बघणार आहोत. आता यामध्ये काय दिलेलं आहे तर याबाबत जी माहिती दिली आपण ती थोडक्यात वाचून घेऊयात. त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे तर हा जो ATS आहे पथक आहे यामध्ये काय दिलंय दहशतवादाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही संघटना तयार केली आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात कार्यरत असलेल्या राष्ट्रविरोधी घटकांची माहिती गोळा करणे आणि ती एकत्रित करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे आपण संघटनेचं जे उद्दिष्ट आहे ते बघितलेलं आहे. ते IB आणि रॉ यासारख्या केंद्रीय एजन्सीशी समन्वय साधून काम करतात. आता इथे दोन गोष्टी IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो किंवा रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी माहीत असेल आणि यांच्याशी ते कोऑर्डिनेट करत असतं आपलं महाराष्ट्रामधलं ATS डिपार्टमेंट. मग आता IB आणि रॉ यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? आता त्यामध्ये जर आपण बेसिक डिफरन्स बघितला तर हे लक्षात ठेवा. IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ RAW रिसर्च अँड अनालिसिस विंग. तर IB काय करतं? IB म्हणजे आपल्या भारत देशामध्ये ज्या काही दहशतवादी कारवाया असतील त्या विरोधात लढायचं काम करतं. आणि रॉ काय करतं? आपल्या देशाच्या बाउंड्रीच्या पलीकडे इंटरनॅशनल लेवलला त्याची माहिती जी घ्यायची असेल त्या रिलेटेड ते काम करत असतं. यामधला बेसिक डिफरन्स बघूयात आपण रॉ आणि IB मधला. आता यामध्ये दिलेले बघा रॉचा त्यांनी लॉंग फॉर्म दिलेला आहे. यापूर्वीच आपण बघितला की रॉचा लॉंग फॉर्म काय आहे. तर रॉच्या लॉंग फॉर्म मध्ये काय काय दिलं त्यांनी रॉ स्टँड्स फॉर रिसर्च अँड अनालिसिस विंग. रॉचा हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा एक्झामला खूपदा विचारलेला आहे. इंडियाज एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे ही बाहेरच्या देशाबाहेरच्या ज्या काही कारवाया आहेत एक्सटर्नल ते ती इंटेलिजन्स एजन्सी आहे. आणि आयबीचा अर्थ काय इंटेलिजन्स ब्युरो. इंडियाज इंटरनल एजन्सी म्हणजे IB काय करते तर भारताच्या आतमध्ये काम करते इंटेलिजन्सचं आणि भारताच्या बाहेर करायचं असेल तर रॉचं काम आहे. आणि दोघांचं पण काम काय अगेन तेच आहे की काय करणं आपलं जे इंटेलिजन्स आहे टेररिझम आहे त्याला काउंटर करणं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये रॉची इन्फॉर्मेशन थोडक्यात आपण बघूया. रॉ म्हणजे अगेन रिसर्च अँड अनालिसिस विंग एक्सटर्नल एजन्सी आहे आपण यापूर्वीच बघितलं. आणि मग हे कशाच्या अंडर येतं कोणत्या एजन्सीच्या अंडर येतं तर हे PMO जे आपलं ऑफिस आहे प्रधानमंत्री ऑफिस तर त्यांच्या डायरेक्टली अंडर काम करतं. आणि याची स्थापना 1968 मध्ये झाली होती. लक्षात ठेवायचं. रॉयची स्थापना कधी झाली 1968 मध्ये. काय झालं होतं 1962 इंडिया आणि चायनावर म्हणजे इंडिया चीन वॉर ज्याला म्हटलं जातं आणि 1965 इंडिया पाकिस्तान वॉर हे दोन वॉर झालेले होते. आणि त्यावेळेस आपल्याकडे तेवढी सफिशियंट लेवलची एक्सटर्नल इन्फॉर्मेशन नव्हती. तर त्यासाठी आपण रॉची 1968 मध्ये स्थापना केलेली. आता आपण पुढे IBची स्थापना बघूया. IB मध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ते बघूया. तर IB म्हणजे काय इंटेलिजन्स ब्युरो आपल्या इंटरनल इंटेलिजन्स वरती फोकस करत असते. अगेन तेच आहे टेररिझम जो दहशतवाद आहे त्याला काउंटर करायचं आणि आपली इंटरनल सिक्युरिटी मेंटेन करायची. आणि हे कशाच्या अंडर येतं ते हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे गृह मंत्रालयाच्या अंडर IB येतं. आणि लक्षात ठेवायचं आणि डायरेक्ट PMOच्या अंडर रॉ येतं. आता या IBची स्थापना कधी झाली 1887 मध्ये ओरिजिनली सेंट्रल स्पेशल ब्रँच होती. तर त्यावेळेस त्याची सेंट्रल स्पेशल ब्रँच म्हणून स्थापना झाली होती आणि नंतर त्याचं रिनेम करण्यात आलं IB मध्ये 1920 मध्ये. ओके म्हणजे लक्षात ठेवायचं जर IBची स्थापना विचारली तर 1920 आणि IBचं आधी काय नाव होतं तर सेंट्रल स्पेशल ब्रँच असं नाव होतं की जे 1887 मध्ये स्थापन झालं होतं. तर हे दोन बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर म्हणजे गृह मंत्रालयाच्या अंडर IB येतं आणि PMOच्या अंडर रॉ येतं. तर ह्या खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. आता आपण अजून थोडीशी माहिती बघूयात. आता आपण थोडीशी विकिपीडियावरची माहिती बघूयात. ATS म्हणजे ज्याला आपण अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणतो. तर लक्षात ठेवायचं आहे आपण की अशा प्रकारच्या एजन्सी ह्या काही विशिष्ट राज्यांमध्येच आहे. जसं की गुजरात, केरळ, UP, राजस्थान म्हणजे हे सगळ्या राज्यांमध्ये नाही आहेत. अशा प्रकारच्या स्पेशल जे स्क्वॉड्स आहेत ते पर्टिक्युलरली काही विशेष राज्यांमध्येच आहेत. आणि त्यांचं काम काय तर तेच आहे की दहशतवादी ज्या कारवाया आहेत त्यांच्या विरुद्ध काम करणे.
असं भारतातली पहिले दहशतवादी विरोधी जे पथक आहे 1909 मध्ये ते महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं होतं. म्हणजे लक्षात ठेवा, जे आपण एटीएस बद्दल जी इन्फॉर्मेशन बघितली महाराष्ट्रामध्ये, ते आपण कधी स्थापन झालं हे बघितलं नव्हतं. ते 1990 मध्ये, आणि हे भारतातलं पहिले त्यावेळेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अहमद खान, म्हणजे ज्याला आपण ए खान असं म्हणून ओळखतो, तर त्याने याची स्थापना केली होती लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंटच्या स्वॅटच्या याच्यावरती, पार्श्वभूमीवरती, किंवा त्या पद्धतीने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या एटीएसची स्थापना केली होती. अजून परंतु काय झालं, 1990ची स्थापना झाली होती, त्यामुळे त्यांना सक्सेस मिळालं. 1991 मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्सवर गोळीबार झाला, आणि मग त्यानंतर काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्यामुळे त्यांना डिफंक्शनिंग करण्यात आलं होतं. परंतु पुन्हा 2000 जेव्हा आपला अटॅक झाला, सॉरी सॉरी 1993 मध्ये बरखास्त करण्यात आलं होतं, आणि 2004 मध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष युनिट म्हणून याचं समाविष्ट करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा, 2004 मध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष युनिट म्हणून हे आपलं राज्य पोलीस दलात हे पुन्हा समाविष्ट करण्यात आले. आणि 2008 मध्ये एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे होते. 26/11 अटॅक तुम्हाला माहित असेल, त्यामध्ये सुद्धा म्हणजे 26/11च्या हल्ल्यामध्ये एटीएसने महत्वाची कामगिरी बजावली होती, आणि त्यामध्येच कर्तव्य बजावत असताना आपले एटीएस प्रमुख हेमंत करकरे साहेब हे शहीद झाले होते. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या, लक्षात ठेवा. 2008 मध्ये एटीएस प्रमुख कोण होते, तर आपल्या बऱ्यापैकी लोकांना माहित असेल हे. पण त्याची स्थापना 1990 मध्ये महाराष्ट्रातलं हे पहिलंच राज्य होतं की ज्यांनी अशा प्रकारचं स्क्वॉड स्थापन केलं होतं. 93 मध्ये बरखास्त झालं, पुन्हा 4 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली, आणि त्याला एक स्पेशल युनिटचा दर्जा दिला. ओके, तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात ठेवाव्यात. तर एवढी इन्फॉर्मेशन अँटी टेररिझम स्क्वॉड किंवा एटीएस बद्दल होती. आपण अजूनही अशाच प्रकारची माहिती इतर येणाऱ्या भागांमध्ये बघूयात.